मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि यातले काही बॅनर्स जे आहेत ते खास करून लक्ष वेधून घेत आहेत, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली अशा आशयाचे हे बॅनर्स जे आहे ते शहरामध्ये अनेक ठिकाणी झळकताना पाहायला मिळतात। तर काही बॅनर्सवर राज ठाकरे यांचा उल्लेख जो आहे तो भावी मुख्यमंत्री म्हणून देखील करण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिकचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण आपल्या या सगळ्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्यांचं शिबिर असणार आहे आणि काही पक्षप्रवेश देखील आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली अशा स्वरूपाचे पोस्टर्स या ठिकाणी मनसैनिकांनी लावलेत। आपण जाणून घेऊयात, राज ठाकरेंना बाहुबली अशा स्वरूपाचं पोस्टर्स लावलेले आहेत, काय नेमकं खऱ्या अर्थाने बाहुबली आपण जर सिनेमा बघितला असेल, चित्रपट बघितला असेल तर त्याच्यात जो बाहुबली राजा असतो त्याच्याकडे लोक अपेक्षेने जातात। तो खऱ्या अर्थाने लोकांचा लोककल्याणकारी राजा असतो। त्याच अनुषंगाने सन्माननीय राजसाहेबांकडे महाराष्ट्रातील तमाम जनता ही अपेक्षेने प्रश्न घेऊन जात असतात, ते सोडत असतात। त्यामुळे हा या लोकहितवादी असा आमचा बाहुबली आज आमच्या नाशकात येत आहे। त्यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी बाहुबली संबोधलं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी संबंध महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। नेमके काय काय शिबिर किंवा मार्गदर्शन या दिवसभराच्या याच्या सन्माननीय राजसाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। तसेच शहरातील काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची या ठिकाणी भेटीगाठी होणार आहे। तसेच काही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळाही या ठिकाणी होणार आहे। आपण पाहतोय एकूणच राज यांच्या या सगळ्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने बॅनरबाजी जी आहे ती मनसेकडून करण्यात आलेली आहे। आता अनेक दिवसांनंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत, त्यामुळे नेमकं आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना लोकसभेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने राज ठाकरे मार्गदर्शन करतात, मनसेची लोकसभेची नेमकी रणनीती आणि व्यूहरचना काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।